लीगचा पहिला बॉल पडतोय आणि बॅटिंग साठी दोन फलंदाज नितीन वांगडे नित्रळ आणि एका बाजूला विशाल जाधव. तर पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय कुमार भनगे सांबरवाडी. शिवशक्ती प्रीमियर लीगचा पहिला बॉल टाकणार. IPL ला 2008 साली पहिला बॉल कोणी टाकला तर प्रवीण कुमार या नावाची दखल घ्यावी लागते. आणि शिवशक्ती प्रीमियर लीग म्हटलं पंचांचा येतोय सिग्नल. मॅचला करूया सुरुवात. गणपती बाप्पा आणि पंचांनी इशारा दिलाय लेट्स प्ले. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 पहिला बॉल. टाळ्यांचा करूया कडकडाट पहिल्या बॉल साठी. आणि बॅट्समन तयार नितीन वांगडे. पहिलाच बॉल कट केलाय पॉइंट मध्ये आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे बनली आहे. शिवशक्ती प्रीमियर लीगचा पहिला बॉल कुणी खेळला ना तर नितीन वांगडे नित्रळ या नावाची दखल आपल्याला घ्यावी लागेल. जशी मात्र ही प्रीमियर लीग पुढे जाईल ना तसा मात्र या इतिहासाचा आढावा घेतला जाईल की नितीन वांगडे यांनी पहिला बॉल खेळला होता. शिवशक्ती प्रीमियर लीगचा गाव आहे नित्रळ. त्याचबरोबर ज्यावेळेस डाव संपेल त्यावेळेस खेळाडूंना विनंती आहे की जे बॉल असतील ते तुम्हाला पंचांकडे सुपूर्द करावे लागतील. आपण असं केलं नाही तर पॅनलाच केलं जाईल. ज्यावेळेस तुमचा डाव संपेल त्यावेळेस शेवटचा बॉल टाकला जाईल. त्यावेळेस मात्र जो डावातला बॉल आहे तो बॉल तुम्हाला पंचांकडे द्यावा लागेल. जुना बॉल याची नोंद तुम्ही घ्या. चला घाई करा. 20 मिनिटं आहेत. आपण वेळ नमूद केलेला आहे पहिल्या बॉलचा. 11:58 पहिला बॉल पडलाय. याची नोंद तुम्ही घ्या कुमार बनगे. आणि त्यानंतर षटका हाताळा. कमी गतीचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट. फक्त 1 मिनिट तुम्हाला एक्स्ट्रा दिला जाईल. 4 षटकांच्या पाठीमागे 21 मिनिटं कारण 1 मिनिट स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा आहे. याची नोंद तुम्ही घ्या. आणि याचं उल्लंघन जर तुम्ही केलं तर अंतिम षटकामध्ये खेळाडू आत घ्यावा लागेल. पहिल्या मॅच पासून पेनल्टी दिली जाईल. कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही. 1 षटक 5 मिनिटं. लालसा दिली आहे. कमी गतीचा बॉल पुढे सोडला. पंचांनी कळवलं की दिशा खराब आहे. आलाय तो वाईट बॉल. दिशेवरती नियंत्रण कुमार बनगे यांना ठेवावं लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती आतापर्यंत 2 बॉलच्या पाठीमागे धावा आहेत धावफलकावरती तब्बल 2. बॅटिंग करत असताना एका बाजूला विशाल जाधव एका बाजूला नितीन वांगडे. आपटलेला बॉल बॅक टू दी बॉलर. पंचांकडे केली अपील आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. पहिल्या विकेटचं पतन. बॅट्समन विशाल जाधव माघारी. या डीजे या. थँक्यू. त्याचबरोबर आपण एक सन्मान करत आहोत. जगन्नाथ फडतरे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांनाही शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करत आहोत. धावसंख्या आहे 2. गडी बाद झाला 1. प्रथम बॅटिंग करताना टीम रायझिंग स्टार संघ आहे. रायझिंग स्टार संघ म्हटलं ना की एका बाजूला संघ मालक येतात नितीन पाटेकर आणि मंगेश पाटेकर यांच्या मालकीचा संघ. तर एका बाजूला शिवशक्ती रायडर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये रवी दादा पोपळे आणि शशीबाबा पोपळे यांच्या मालकीचा संघ आहे. या संघ मालकांमधली झुंज आहे आणि त्यांच्या योद्ध्यांमध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार. कुमार भनगे यांचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत आहेत आणि आणखीन एका विकेटचं पतन. कुमार भनगे यांनी दिले 2 धक्के. झेल कुणी पकडलाय? प्रशांत वाघ यांनी पकडलाय हा झेल. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आहेत. लागोपाठचे 2 धक्के दिलेले आहेत आणि पहिली विकेट या प्रीमियर लीगची कोणी टिपली तर कुमार भनगे सांबरवाडी यांनी या प्रीमियर लीगची पहिली विकेट टिपली. IPL ची पहिली विकेट कोणी घेतली तर जहीर खान यांनी IPL ची पहिली विकेट घेतली होती आणि विकेट होती सौरभ गांगुली दादा यांची. म्हणजे सौरभ गांगुली दादा यांनी IPL मध्ये पहिले फलंदाज होते.
आणि निश्चित आम्हाला कांबळे सर कळवलं की पुणे वॉरियर्स कडून त्यावेळेस ते खेळत होते आणि निश्चित या सर्व काही गोष्टी आहेत ना त्याची आपण चर्चा निश्चित करूया आणि याही प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा करूया. कुमार भनगे लागोपाठचे 2 विकेट त्यांनी गारद केलेले आहेत. 2 फलंदाजांना माघारी पाठवले. बॅटिंग टीम फिल्डिंग टीमला पेनल्टी लागेल. तुम्ही वेळ घेऊ नका कारण तुम्ही चर्चा करत राहिलात तर वेळ वाढणार आहे आणि येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे की आपण तयार राहा. तुम्हाला लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागलं तर तुम्हाला लगेच उतरायचं आहे कारण वेळ झालेला आहे. यासाठी आम्ही आपल्याला आपल्या पाठीमागे लागणार आहोत की स्पीडअप तुम्हाला करावं लागणार आहे. क्षेत्ररक्षक आलेत कारण 5 षटकांचे सामने म्हटलं की दिवसभरामध्ये फक्त 6 ते 7च सामने होतात. त्यासाठी आपल्याला घाई करायची आहे. धावसंख्या पुढे सरसावले जाऊन पोहोचलेली आहे. 3 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल स्विच हिटचा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. तडक फडक कडक बेधडक पहिला षटकार. थँक्यू. पण नितीन वांगड्यांच्या बॅट मधून पहिला षटकार या शिवशक्ती प्रीमियर लीग आलेला आहे. बेधडक फटका होता. सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला 6 धावेंसाठी आणि IPL चा पहिला षटकार कुणी मारला तर ब्रॅडम मॅकलमने मारला होता आणि या शिवशक्ती प्रीमियर लीगचा पहिला षटकार कुणी मारलाय नितीन वांगडे नित्रळ यांच्या बॅट मधून शिवशक्ती प्रीमियर लीगचा पहिला षटकार आलाय. धावसंख्या आहे 9. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम रायझिंग स्टार. पण नितीन वांगडे जिल्हा आयकॉन म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एका बाजूला नितीन पाटेकर आहेत. एक बॉल एका धावेचा खेळ उभा केलाय. चला घाई करा टीम शिवशक्ती रायडर्स. या षटकासाठी तुम्ही तब्बल 6 मिनिटं घेतलेली आहेत. पुढचं षटक 4 मिनिटांमध्ये हाताळायचं आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची वारंवार सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मग तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला किती वेळ घ्यायचा आहे. बॉलर नेम प्लीज. टीम शिवशक्ती रायडर्स तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटाचा वेळ होऊन गेलेला आहे. बॉलर नेम प्लीज. ओके दुसरा बॉल द्या आयोजन टीम. हा टाइम कॅल्क्युलेट केला जाणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. सर्व संघांना आपण सांगूया कारण बॉल बाहेर गेला होता आणि त्यासाठी जो हा 1 मिनिटाचा वेळ आहे तो कॅल्क्युलेट केला जाणार नाही याची नोंद तुम्ही घ्या. त्यामुळे आपण 1 मिनिट आपण त्यांच्या वेळेमधून मायनस करणार आहोत त्याची नोंद सर्व संघांनी घ्या. त्यासाठी सर्व संघांना आपण सूचित करूया आणि पुन्हा एकदा होईल सुरुवात. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पहिला दर्जेदार शिवशक्ती प्रीमियर लीगचा आलाय चौकार. धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि जिथे दिशेवरती नियंत्रण कुमार शेलार यांना ठेवावं लागेल. कुमार शेलार नामवंत आहेत परंतु एका बाजूला नितीन पाटेकर आणि नितीन वांगडे ही आक्रमक जोडी आहे. 2 फलंदाज कोसळलेत आणि त्यानंतर पहा या जोडीमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप आता रायझिंग स्टार या टीम साठी उभी राहिली आहे. कट केलाय बॉल पॉइंटच्या डोक्यावरतून. बॉल मार्गस्थ होतोय सीमारेषेच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न होईल का यशस्वी. 2 धावा चातुर्याने पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि तिसरी धाव इथे बघता बघता या फलंदाजांनी पूर्ण केली आहे. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे आपण घेऊया आणि धावसंख्येला पुढे नेऊया. षटक क्रमांक 2 चा थरार आहे. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर अवघे 3 बॉल चांगले आहेत. बाकीचे बॉल नकारात्मक आहेत. पार्टनरशिप आहे 5 बॉलच्या पाठीमागे 16 धावांची. कुमार शेलार यांचा मारा आहे ओव्हर नंबर 2 मध्ये.
यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल पाठीमागच्या बाजूला लॉंग स्टॉपला नशिबाचा चौकार. बॅटची कडा लागून बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला. धावा मिळाला 4. आराय चौकार डिसेया. या षटकातील थँक्यू डीजे 2 बॉल शिल्लक आहेत आणि धावसंख्या आहे 22 वरती 2. टीम शिवशक्ती रायडर्सने चांगली सुरुवात केली, परंतु आता रायझिंग स्टारने या मॅच मध्ये कमबॅक केले. झोमाने फुलटॉस बॉल पाठवलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल निसटलाय. दरवाजापर्यंत आलेलं यश दरवाजाच्या बाहेर निघून गेलंय. बालंबाल बचावलेले आहेत. जीवनदान मिळत आहे आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. आणि झेल कुणाचा होता तर झेल होता नितीन वांगडे, जिल्हा आयकॉन. म्हणजे अशा खेळाडूचा झेल सोडणं, आता या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल आता येणारी वेळच आपल्याला सांगेल की या झेलचं महत्व किती होतं. बॉलर तयार, कुमार शिलार. जोरकस टोलवण्याचा प्रयत्न, पंचांकडे मागितली दाद, पंचांनी दाद फेटाळली आणि इथे 1 धाव पूर्ण केली आहे. बाईच्या माध्यमातून पंचांनी कळवलंय. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 षटका अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत टीम रायझिंग स्टार या टीमच्या. प्रथम बॅटिंग करताना 25 वरती 2. या षटकानंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक घेता येईल. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल आपण तयार ठेवा. या 3ऱ्या षटकानंतर तुम्हाला पाणी बॉटल मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाण्याची मुभा आहे. चला घाई करा. टीम शिवशक्ती रायडर्स, तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. तुम्ही अधिकचा वेळ घेतलाय, तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. फक्त तुमचा जो वेळ आहे त्याच्यामधून फक्त आणि फक्त जो बॉल बाहेर गेला होता आणि तो आला नव्हता, फक्त तोच वेळ वजा केला जाईल. बाकीचा वेळ तुमचा ग्राह्य धरला जाईल आणि तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. याची नोंद तुम्ही घ्या. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 3, पॉवर प्ले क्रमांक 1, पॉवर प्ले क्रमांक 2. आता आहे खुलं क्षेत्ररक्षण. आता कुमार भनगे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी कुमार भनगे आलेले आहेत. पहिलं षटक कुमार भनगे यांनी हाताळलं होतं ना, त्यावेळेस 9 धावा देत 2 गडी त्यांनी गारद केले होते. आता ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात आणि समोर आहेत बॅट्समन नितीन वांगडे. 5 बॉल 13 धावांचा खेळ त्यांनी उभा केलाय. नितीन पाटेकर 4 बॉल 8. शिवशक्ती रायडर्स तुम्हाला पेनल्टी लागणार आहे हे मात्र निश्चित आहे. जर तुम्ही उर्वरित 2 षटक कमी वेळेमध्ये हाताळले नाही तर तुम्हाला पेनल्टी निश्चित आहे. वळवण्याचा प्रयत्न, डीपी स्क्वेअर लेगला बॅकअप नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, हवाई हल्ला, षटकार. थँक्यू. 31 वरती 2 अशी स्थिती आहे. बॉल सुपूर्द करा आयोजन टीम. आपण बॉल सुपूर्द करा. आपण वेळ घेताय. आयोजन टीमला विनंती आहे की आपण लक्ष देऊन राहा की बॉल बाहेर जात आहे. तो टाइम कॅल्क्युलेट केला जाणार नाही याची नोंद घ्या सर्व टीमने. परंतु सीमारेषा बाहेर जाईल आणि जो बॉल आतमध्ये येईल त्याचा टाइम ग्राह्य धरला. धावसंख्या आहे धावफलकावरती 31 धावा 2 गडी बाद. बॉलर तयार, कुमार भनगे ओव्हर नंबर 3 मध्ये आले. चला वेळ घेऊ नका कुमार भनगे. आता शपलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पंचांकडे मागितली दाद. नॉन स्ट्रायकर एंडला केला जाईल का थ्रो? कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. एका बाजूला नितीन पाटेकर 4 बॉल 8, नितीन वांगडे 6 बॉल 9, कुमार भनगे यांनी आतापर्यंत हाताळलेले बॉल जर तुम्ही पाहिले ना, कुमार भनगे यांनी 2 बॉल टाकलेले आहेत आणि आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आपटलेला बॉल वेगाने उसळी घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय आणि या बॉलच्या पाठीमागे आता आलाय तो आणखीन एक डॉट. कुमार भनगे यांनी जोमाने कमबॅक केलाय.
स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता नितीन वांगडे हिरो यांना साधता आली नाहीये. टप्पा पडल्यानंतर हा बॉल प्रभावित करतोय. स्विच हिटचा फटका खेळायचं म्हटलं ना की तुम्हाला टान्स बदलावा लागतो, उलट फिरावं लागतं, जो बॉल आलाय त्याचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागतो, योग्य बांधावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला हा फटका खेळावा लागतो. म्हणजे या काही गोष्टी आहेत ना ज्याची तुम्हाला सांगड घालावी लागते. 3 बॉल लागोपाठचे डॉट डॉट टाकलेत, पुढे सोडलाय हा बॉल आणि हाही टाकलाय तो डॉट. काय कमालीचं षटक हाताळले कुमार बनिगे यांनी. सुरुवातीचा बॉल महागडा होता परंतु मनोबल खालावलं नाही तर उंचावलं आणि त्यानंतरचे टाकलेले आहेत लागोपाठचे डॉट बॉल. आता या षटकातला शेवटचा बॉल आणि यानंतर चला अतिरिक्त खेळाडू पाणी बॉटल तयार ठेवा. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जाण्याची मुभा आहे. अतिरिक्त खेळाडू, तुमच्या खेळाडूंना जर तुम्हाला पाणी द्यायचं आहे तर पाणी बॉटल तयार ठेवा. एका बॉलचा खेळ राहिलेला आहे त्यासाठी आपण सूचना देत आहोत अतिरिक्त खेळाडूंना की पाणी बॉटल तयार ठेवा. 1 मिनिटाच्या वरती तुम्हाला तो वेळ घेता येणार नाही. आणि शेवटचा बॉल या षटकातला इथे समाप्त होतोय. 3 षटका अखेरीस 31 वरती 2, 1 मिनिटाचा वेळ. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ऑन. चला शेवटचे 10 सेकंद आणि पुन्हा एकदा तयारीला लागा आणि आपण फिल्डिंग लावा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला आहे. 31 वरती 2 ही स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम रायझिंग स्टार या टीमची करंट रन रेट आहे 10.33 चा आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे 51 चा. म्हणजे या सरासरीने जर टीम रायझिंग स्टार बॅटिंग करत राहिला ना तर अपेक्षित धावा नाकारता येऊ शकत नाही. 51 धावा. परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये कुणाला बोलवलंय तर ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत चंद्रकांत देवरे. ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. चला घाई करा. बॉलिंग टीम पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद तुम्ही घ्या. आणि बॅटिंग मध्ये नितीन पाठेकर एक चांगली चमक दाखवली आहे परंतु समोर आहे चंद्रकांत देवरे. ओव्हर नंबर 4 सांभाळतायत. यावेळेला हा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. झेल होईल का नाही. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत येऊन पोहोचू शकले नाहीत. आता बॉलला संरक्षण दिलंय. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि ही धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये घेऊया. आणि स्ट्रायकर एंडला आता आणलेला आहे नितीन वांगडे यांना. 11 बॉल 19 धावांचा खेळ ज्यांनी उभा केलाय ते आता नितीन वांगडे स्ट्रायकर एंडला आहेत. एका बाजूला नितीन पाठेकर, एका बाजूला चंद्रकांत देवरे यांचा मारा. चला घाई करा. हे षटक तुम्हाला लवकरात लवकर हाताळावं लागेल याची नोंद तुम्ही घ्या. यावेळेला हा बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम क्लासिकल दर्जेदार षटकार नितीन वांगडे यांच्या बॅट मधून विजया.
आणखीन एक त्याही पेक्षा मोठा ओहो भयानक आक्रमण भीषण हल्ला षटकार. थँक्यू. पहा झेल किती महत्वाचा होता आणि तो झेल सुटला आणि त्यानंतर नितीन वांगडे बरसलेले आहेत. 13 बॉल 31. एका बाजूला आता चंद्रकांत यांच्यावरती गेले आक्रमण. वेळेची अचूकता नाही. शॉर्ट स्क्वेअरला खेळाडू आणि विकेटचं पतन. मोठा धक्का लागलाय टीम रायझिंग स्टारला. 44 वरती 2. नितीन वांगडे माघारी. थँक्यू. चला कॅच ज्यांनी घेतला त्यांचं नाव सांगा. आणि त्याचबरोबर या प्रीमियर लीगचं आपण जे विहंगम दृश्य आपण पाहणार आहोत ना, आणि ज्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण प्रीमियर लीगचा उद्घाटन समारंभ ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपला, ते प्रसाद भाऊ देवरुख यांचा आपण आभार मानूया. आपण केलेल्या विशेष सहकार्याबद्दल आम्ही निश्चित आपले आभारी आहोत. एक चांगलं कव्हरेज त्यांनी केलेलं आहे आणि काही वेळातच ही व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल आणि ती व्हिडिओ आपण प्रसारित करूया. त्यासाठी प्रसाद भाऊ देवरुखे एक उत्तम फोटोग्राफर आहेत. अनेक प्री वेडिंग असतील किंवा लग्न समारंभ किंवा अनेक विविध समारंभ असतील, निश्चित तुम्ही त्यांचे संपर्क साधू शकता. आता आपण पुन्हा मैदानाच्या दिशेने जाऊया. सतीश जांगळे बॅटिंग साठी आलेले आहेत. यावेळेला हा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत 2, परंतु बॉलच्या खाली येऊ शकणार नाही. निर्जन सळी बॉल टप्पा घेतोय आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा मिळतील 2 आणि धावसंख्येला पुढे नेऊया. पहा विहंगम दृश्य सकाळीच आपण पाहिलं की अवकाशातून ही क्रीडा नगरी कशी दिसते आणि यासाठी आपल्याला कौतुक करावं लागेल प्रसाद भाऊ देवरुखे यांचं, ज्यांनी ड्रोन कॅमेरा आपल्याला उपलब्ध करून दिला आणि या प्रीमियर लीगचं कव्हरेज त्यांनी केलं ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. त्यासाठी त्यांचंही कौतुक. समोरच्या बाजूला लॉंग ऑफला खेळाडू आहेत. बॉलसाठी अडवण्यासाठी येतील, फेकी करतील. एकच धावा बॉलच्या पाठीमागे मिळेल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम ओमसाई 11 आणि टीम चिंतामणी 11. माफ करा फ्रेंड्स, एने वॉरियर्स आपल्यामध्ये टॉस आहे आणि धावसंख्या आहे 47 वरती 3. 47. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 वरती 3 आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो ओमसाई 11 विपक्ष फ्रेंड्स एने वॉरियर्स व्यासपीठाच्या समोर. पायांवरती आदळणारा बॉल. शुभम फडतरे ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत आणि धावसंख्या आहे 47. 3 गडी बाद. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा व्यासपीठावरती. दोन्ही संघनायकांना आपण विनंती करूया. फ्रेंड्स एने वॉरियर्स आणि ओम साई 11 या 2 संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसला पाठवलंय सी कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं बटन. खेळाडू बाद. सतीश जांगळे माघारी. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये चला फलंदाज स्वरा करा आणि पुढील फलंदाज साई जाधव. तर एका बाजूला नितीन पाटेकर. नितीन पाटेकर 5 बॉल 9 वरती बॅटिंग करतायत. एका बाजूला
रायझिंग स्टार हा संघ 47 वरती चौथा गडी त्यांनी गमावलेला आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक. शुभम फडतरे यांनी 2 बॉल हाताळले, एकही धाव दिली नाही आणि किंबहुना एक गडी त्यांनी बाद केलेला आहे. असं विश्लेषण आपण करूया. तुम्ही पाहताय, अनुभवताय, शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 दैदिप्यमान आयोजन आपल्या भेटीला आलेला आहे. क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखणे आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. पुढील बॉल नजर रोखून धरली, अंपायर कॉल वाईड, दिशा खराब. यावेळेला पा यॉर्करचा वार आणि पंचांनी बोर्ड उचलून धरलंय. आणखीन एका विकेटचं होतंय पतन. खेळाडू बाद. साई जाधव माघारी. थँक्यू. आता उर्वरित फक्त 3 बॉल शिल्लक आहेत. फलंदाजाला विनंती की आपण त्वरा करा, मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण वेळ घेऊ नका. चला, बॉलरला विनंती आहे की आपण बॉलिंग मार्क वरती या, आपण एकत्रित होऊ नका, ही विनंती आहे. आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मातब्बरांचा बलाढ्य खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वच खेळाडूंचं आपण सहर्ष स्वागत करूया. सातारा ग्रामीणचे, जिल्हा आयकॉनचे सर्वच खेळाडू आज नामवंत इकडे आलेले आहेत. सर्वांची पावलं पुन्हा एकदा या शाहू स्टेडियम मध्ये आलेले आहेत शिवशक्ती प्रीमियर लीग खेळण्यासाठी. त्यासाठी आपण सर्वांचं स्वागत करूया. चला, इथून पुढे टॉस साठी आपण विनंती करूया आणि टॉस आहे इथून पुढे. गंगाराम देवरुख यांनी हनुमंत भोसले यांच्या संयुक्त विद्यमानाने पुढील टॉस होणार आहे आणि त्यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत की आपल्या शुभासे आम्ही टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस, याची नोंद आपण घ्या आणि दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण रिपोर्टिंग करा. सर्वांना नियम सारखेच असणार आहेत, त्यासाठी आपण विनंती करूया की कोणताही संघ वेळ घेणार नाही. आणि इथे हा फटका चाललाय डीपी स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे, सीमारेषा चिरत 4 धावांसाठी आलाय चौकार. चला, टॉस साठी मी आमंत्रित करणार आहे. मुभा कोणाला दिली जाणार नाही. टॉस साठी या, शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि दुसरीचा केलाय प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक, फलंदाज होतील रन आउट. एकच धाव घेऊया. धावसंख्या आहे धावफलकावरती 54 धावा. 55 धावांचं लक्ष आहे टीम शिवशक्ती वॉरियर्स टीम समोर. येणारे बॉल 30 आणि बनवायचे आहेत 55 धावा. आपण करूया टॉस. टॉस आहे इथून दोन संघांमध्ये आपण टॉस करत आहोत आणि हा टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठाच्या समोर जाऊया. थँक्यू डीजे. डीजे डीजे 2 मिनिटं. इंटरनॅशनल पद्धतीने आपण टॉस करूया. व्यासपीठाच्या समोर आपण टॉस करत आहोत आणि या टॉस साठी आपण दोन्ही संघांना विनंती करूया. टॉस आपण करत आहोत. या दोन्ही कॅप्टन ओमसाई आणि फ्रेंड्स एने वॉरियर्स आपण टॉस करतोय. एका बाजूला नितीन आहेत, एका बाजूला किरण आहेत. नाणेफेकीचा कौल कोण मागेल? ओके, फ्रेंड्स एने वॉरियर्स नाणेफेकीचा कौल मागणार आणि नाणेफेकीच्या कौल मध्ये फक्त हेड आणि टेल या दोनच गोष्टी मागायच्यात. ओके, नितीन बादापुरे टॉस मागतील फ्रेंड्स एने वॉरियर्स कडून. ओके, कॉइन स्पिन. हेड इज अ कॉल आणि इट्स अ हेड. फ्रेंड्स एने वॉरियर्स, नितीन भाऊ तुम्ही टॉस जिंकताय. प्रथमतः निर्णय काय स्वीकारताय? गोलंदाजी. गोलंदाजी स्वीकारताय. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला ओमसाई 11 कडून आवडेल? आतमध्ये कसं वाटतंय शिवशक्ती प्रीमियर लीग आणि पहिल्यांदाच आपण
सातारच्या शाहू स्टेडियम मध्ये खेळतोय, आपल्या भावना कशा आहेत? खूप छान नियोजन आहे आणि फर्स्ट टाइमच आपण स्टेडियममध्ये खेळणार आहे, त्याचा खूप आनंद होत आहे. किरण, मी तुमच्याकडे तुमच्या बाजूने राहिला नाही, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. काय वाटतंय की या खेळपट्टीवरती खेळताना ही धावसंख्या योग्य असेल? कोणतं टार्गेट द्यायला तुम्हाला आवडेल फ्रेंड्स आणि वॉरियर्सला? मी जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. अनेक ठिकाणी तुम्ही खेळलात, मुंबईचं उपनगर असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल, परंतु शाहू स्टेडियम मध्ये खेळणं एक वेगळा आनंद आहे. आज तुम्हाला शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने खेळायला मिळते, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय, कारण की इथं म्हणजे प्रत्येक चांगला प्लॅटफॉर्म आहे. अधिकचा वेळ घेणार नाही दोन्ही संघानायकांना. मॅचसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांना विनंती करूया की आपण स्थानपन्न व्हा, या स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस मध्ये काय झालंय तर फ्रेंड्स आणि वॉरियर्सने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. टीम ओम साई 11ला आमंत्रित केलेला आहे प्रथम बॅटिंगसाठी. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या, आपण अधिकचा वेळ घेऊ नका. चला, मैदानाच्या दिशेने जाऊया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आपण सामना सुरू करा आणि पुन्हा एकदा पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. सुबक अशा ट्रॉफीज मन वेधून घेत आहेत. वैयक्तिक पारितोषिकांची उधळण आणि मालिका वीरासाठी आहे रेफ्रिजरेटर, अशी ही प्रीमियर लीग आहे. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयाच. आणि त्याही पेक्षा या प्रीमियर लीगला लाभलाय सातारा जिल्ह्यातलं एक महत्वाची क्रीडा नगरी म्हणून ज्या क्रीडा नगरीकडे आपण नेहमीच पाहत असतो ना, ती छत्रपती शाहू महाराज क्रीडांगण सातारा ही क्रीडा नगरी. आणि या क्रीडा नगरीमध्ये संपन्न होत आहे शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. ऐकूया या प्रीमियर लीगचं एक छोटंसं आणि मधुर संगीत. या निश्चित आपण पंचांची भूमिका जर पाहिली ना, तर जे 3 ऑफिशियल पंच आपल्याला लाभलेले आहेत ना, खऱ्या अर्थाने आपण त्यांची अनाउन्समेंट करूया. एका बाजूला व्हिडिओ अनालिसिस BCCI मयूर कांबळे सर, त्याचबरोबर कुलकर्णी सरांबद्दल चर्चा करणं फार महत्वाचं आहे, कारण त्यांनी नुकतीच MCA ची परीक्षा त्यांनी नुकतीच दिलेली आहे आणि निश्चित काहीच कालावधीमध्ये ते MCA क्वालिफाईड पंच म्हणून आपल्या समोर असतील, यात मात्र शंका नाही. आणि त्यासाठी आपण त्यांचं कौतुक करूया. आणि त्याचबरोबर जावेद सय्यद सर, ज्यांनी अनेक टुर्नामेंट डे नाईट वगैरे कव्हर केलेले आहेत, असे नामवंत पंच आपल्या या शिवशक्ती प्रीमियर लीगला आहेत आणि त्यांचा उल्लेख करणं आपल्याला फार महत्वाचं आहे. असे नामवंत पंच आपल्या या प्रीमियर लीगला लाभलेले आहेत. मैदानाच्या दिशेने जाऊया. 55 धावांचं टार्गेट आहे. येणारे बॉल आहेत 30. बॅटिंग ऑर्डर मध्ये जर तुम्ही पाहिलं ना, संदेश आहिरे आणि कुमार शेलार ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. आणि षटक क्रमांक 1 साठी संतोष पाठेकर. पहिला बॉल सत्र क्रमांक 2चा हातातील. चला, वेळ घेऊ नका, पंच इशारा दे त्यांना. पंच खेळाडूंना अधिकचा वेळ घेऊ देऊ नका. तुम्हाला फास्ट खेळायचं आहे याची नोंद तुम्ही घ्या. पहिली 4 षटके 20 मिनिटं पंचांचा सिग्नल येतोय, मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल सी कॉर्नरला खेळलाय. एक धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का नाही, फक्त एकच धाव.
या बॉलच्या पाठीमागे बनतीये. सावध सुरुवात केली बॅटिंग करताना संदेश आहिरे यांनी. पहिल्या बॉलच्या पाठीमागे घेतलीये फक्त पहिली धाव. आता कुमार शिलार यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. बॉल क्रमांक 2 बॅटिंग साठी कुमार शिलार तयार होतील. संतोष पार्टे यांचा बॉल क्रमांक 2. स्विच हिटचा फटका. आपा मन बनवलं होतं की पहिला बॉल मी जो फेस करेन ना तो मी स्विच हिटचाच खेळेल, परंतु या ठिकाणी मनसुबे ओळखले संतोष पाठेकर यांनी आणि हा बॉल टाकला उजव्या स्ट्रीटच्या बाहेर. आला तो डॉट. पण क्रिकेटमध्ये आपण वारंवार चर्चा करतो ना की तुम्हाला समोरच्या खेळाडूची मानसिकता ओळखता आली पाहिजे, मनसुबे ओळखता आले पाहिजे, त्याच वेळेस तुम्ही चांगला खेळ करू शकता. बॉलर तयार संतोष. यावेळेला गुडघा टेकवत एक पाय पुढे काढत बैठक खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलला यश नाहीये. हा डॉट बॉल आलाय. या षटकातील ही गोलंदाजी मधली धाकत आहे. संतोष पाटेकर चांगल्या दिशेने योग्य टप्प्यावरती आतापर्यंत त्यांनी हाताळलेले बॉल 3 धाव खर्च केली. एक एसटी स्टँड एंड कडून हे षटक सुरू आहे. सातारा एसटी स्टँड अगदी बाजूला आहे, परंतु एक धाव धावफलकावरती. आणि 1 जून 1948 या दिवशी महाराष्ट्रातली पहिली एसटी धावली होती, ज्या एसटीने तुम्ही आम्ही प्रवास केला. हा बॉल पाठवलाय सरळ 4 धावेंसाठी फरार. आलाय तो चौकार. थँक्यू. कुमार शिलार यांनी ताकदीचा वापर केला आणि बॉलला पाठवलंय 4 धावेंसाठी. आपण एसटी बद्दल चर्चा केली, ज्या एसटीने ज्या लालपरीने तुम्ही आम्ही प्रवास केला. 1 जून 1948 या दिवशी एसटी रोडवरती धावली. पुणे ते अहमदनगर असा एसटीने पहिला टप्पा पूर्ण केला आणि त्यानंतर तुमच्या आमच्या गावोगावी खेडोपाडी ही एसटी ही लालपरी जाऊन पोहोचली. आता धावफलकावरती आहेत 5-0 गडी बाद. चला वेळ घेऊ नका. संतोष पाटेकर आणि टीम त्यांना विनंती आहे. यावेळेला आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बाहेर नेलाय. आला तो डॉट. म्हणजे याच प्रकारची काही गोलंदाजी करावी लागेल, काही रणनीती आखाव्या लागतील, कारण समोर बॅटिंग ऑर्डर मध्ये जर तुम्ही पाहिलं ना संदेश आहिरे, कुमार शेलार ही नामवंत जोडी आहे. एका बाजूला संतोष यांची गोलंदाजी बांधून ठेवलंय फलंदाजांना. एक चौकार त्यांनी खर्च केलाय, बाकीची गोलंदाजी चांगली केली आहे. कुमार शेलार 4 वरती बॅटिंग करतायत. आपटलेला बॉल पाठी ओढलाय डीपी स्क्वेअर लेगला. पुल इज सक्सेसफुल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी होईल गुल. थँक्यू. पहा, आपण एक महत्वाचा नियम अनाउन्स करत आहोत. ज्या संघाचे खेळाडू खेळण्यासाठी येणं बाकी आहे, जर तो संघ मैदानाच्या आतमध्ये आहे, फक्त 2 ओव्हरचीच मर्यादा असेल आणि 2 ओव्हर नंतर जो खेळाडू तुमचा अनुपस्थित आहे जर तो आला तर तुम्हाला तो घेता येणार नाही, याची नोंद तुम्ही घ्या. फक्त 10 मिनिटाची वेळ असेल. 2 षटकांच्या आतमध्ये जर तुमचा खेळाडू आला तरच तुम्ही त्याला मैदानाच्या आतमध्ये घेऊ शकता, याची नोंद सर्व संघांनी घ्या. आपण ही सर्व संघांना कळवत आहोत. जर तुमचे काही खेळाडू अनुपस्थित आहेत आणि जर तुम्हाला त्यांना मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे, जर तुम्हाला त्यांना मैदानाच्या आतमध्ये घ्यायचं आहे, तुम्ही राखीव खेळाडू घेतलेले आहेत आणि जर त्यांना बाहेर बसवायचं आहे तर फक्त तुम्हाला 2 षटकांची मुभा आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार शिवशक्ती रायडरसाठी.
थँक्यू. आता पहा मैदानाच्या आतमध्ये संदेश आहिरे यांनी चांगली बॅटिंग केली आहे. 2 बॉल 5, एका बाजूला कुमार शिलार 5 बॉल 8, नितीन वांगडे जिल्हा आयकॉन यांचं हे षटक. फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. दुसरीचा प्रयत्न पहा. शिवशक्ती रायडर्सकडे जिल्हा आयकॉन कोण आहे तर कुमार शिलार आहेत. ऑलराऊंडर तेही आहेत. कुमार शिलारांनी चांगला खेळ केलाय, परंतु ज्या प्रकारे नितीन वांगडे यांनी खेळ केलाय ना, त्या खेळाचं प्रत्युत्तर कुमार शिलार यांना द्यावं लागेल आज. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या आहे 15 धावा, 0 गडी बाद. 2 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करा. पॅनल्टीची वारंवार आपण सूचना देत आहोत, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्या. 4 षटकं आणि 20 मिनिटं ही वारंवार सूचना तुम्हाला दिली जाणार आहे. बॉलर तयार. नितीन वांगडे हिरो नित्रळ. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. अंपायर कॉल दिशा खराब. पण नितीन वांगडे यांच्याकडे गती कमी आहे, परंतु टप्पा चांगला आहे, परंतु आता दिशा खराब आहे हे पंचांनी कळवलं आणि आला तो हा व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 16, 0 गडी बाद. त्याचबरोबर डॉक्टर सचिन आहेर यांचे आगमन होत आहे. त्यांचे आपण शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने करूया सहर्ष स्वागत. पाठीमागच्या बाजूला बॉल, शॉर्ट फाईन लेगला आहेत खेळाडू. मेयर एक सिंगल धाव लेग बाईटच्या माध्यमातून आपण ही धाव अंकित करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 17 वरती 0, 55 धावांचं लक्ष आहे. करंट रन रेट आहे 11-33चा, रिक्वायर्ड आहे 10-86चा. म्हणजे कुठेतरी जो करंट रन रेट आहे, सध्या जी चालू धावगती आहे ती अधिकची आहे. कुठेतरी याचा विचार करावा लागेल टीम रायझिंग स्टारला. बॉलर तयार. यावेळेला फटका जागेवरतून, आवाज ठक आलाय. लांबी पाहावी लागेल. अंदाज चुकला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. थँक्यू. त्याचबरोबर शंकर उर्फ डॉन यांचे आगमन, त्यांचंही स्वागत. 21 वरती 0 ही स्थिती आहे. आता एका बाजूला कुमार शिलार यांचं आक्रमण सुरू झालंय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार नितीन वांगडे. यावेळेला फटका 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये आहे. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आपण डॉन यांचा सन्मान करूया. त्यांना आपण रेशीम धाग्यांनी विणलेली माई चुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने हा सन्मान आपण करत आहोत. आणि पुन्हा एकदा वळूया आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. बॉलर तयार. यावेळेला फक्त सन्मान दिलाय. कार्पेटचा फटका आहे. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. जोखीम घेतली. हो, धाडस तुम्हाला करावं लागतं, कारण धाडसाशिवाय अनेक शोध लागू शकले नाहीयेत. आणि इथे दुसरी धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 वरती 0 अशी स्थिती आहे. 2 षटका अखेरीस. आता इथून पुढे धावा बनवायचे. 18 बॉल 31 ची गरज. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. चला घाई करा. थँक्यू. चला घाई करा. दोन टीम आपण घाई करा. दोन्ही टीम आपण घाई करा. आपल्याला विनंती. थँक्यू डीजे. थँक्यू. टीम रायझिंग स्टार आपण घाई करा. आपण वेळ घेत आहे. या षटकासाठी आपण वेळ घेतलेला आहे, याची नोंद आपण घ्या.
ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात आणि योगेश केरेकर यांच्या हाती आहे बॉल. बॉलर तयार. स्विचिटचा फटका गुडघा टेकवला, परंतु वेळेची अचूकता फार महत्वाची होती आणि ती साधता आली नाही चांगल्या रीतीने, परंतु फटक्यासाठी प्रयत्न चांगले होते. आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय सरळ 4 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा पाहूया रिप्ले टेलिकास्ट कशा प्रकारे हा फटका खेळलाय. कुमार शिलार अडवण्याचा प्रयत्न पहा, या बॉलचा फसला आणि क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी या डीजे. चला घाई करा, दोन टीम घाई करा. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे बीजेपी सहकार आघाडी सातारा जिल्हा अध्यक्ष श्री हनुमंतजी देवरे कातवडी यांचं आगमन आहे. त्यांचे आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत करूया आणि त्यांना आपण या प्रीमियर लीगच्या वतीने सन्मानित करूया. आपण सन्मानित करत आहोत बीजेपी सहकार आघाडी सातारा जिल्हा अध्यक्ष श्री हनुमंत दत्ता देवरे कातवडी यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. धावसंख्या आहे 30. 2.3 बॉलचा खेळ संपलेला आहे. योगेश केरेकर यांचं हे षटक 3 बॉल हाताळलेले आहेत आणि 6 धावा त्यांनी आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. शफल झाले, उजवष्टीच्या बाहेर आले आणि त्यानंतर हा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. धावसंख्या आता पुढे सरसावले. चला पाणी बॉटल तयार ठेवा. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे, तुमच्या खेळाडूंना जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे तर आपण पाणी बॉटल आपण तयार ठेवा, कारण फक्त या षटकामध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि यानंतर 1 मिनिटाची धोरणात्मक वेळ प्रदान होईल शिवशक्ती प्रीमियर लीगची. 5वा बॉल योगेश केरेकर तर बॅट्समन कुमार शिलार जिल्हा आयकॉन. कुमार शिलार यांचा हा टोला समोरच्या बाजूला 2 क्षेत्ररक्षकांमध्ये दरी आणि या दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी आलाय चौकार. थँक्यू. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती पुढे दरी, उजव्या बाहेर आले आणि याच दरीतून बॉल पाठवलाय 4 धाव्यांसाठी. दुःखाची दरी ओलांडल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे तर दुःखाची दरी ही मित्रांनो पार करावीच लागते. या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जी दरी होती ती पार केली. धावा मिळाल्या. 4 धावसंख्या आहे 36 वरती 0. आता शेवटचा बॉल आहे या षटकातील शेष. शेवटचा बॉल बॅक टू दी बॉलर. अडवण्याचा प्रयत्न थोडा फसला, पाठीमागून खेळाडू बॉलवरती आले. एक सिंगल धाव. आता दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, फक्त एकच धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका अखेरीस धावसंख्या आहे 37 धावा, 18 बॉल आणि 37 धावांची पार्टनरशिप आहे आता बनवायची आहे. तिथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहे तिथून पुढे 12 आणि स्ट्रॅटेजिक टाइम आउट होतोय ऑन. 12 बॉल 18ची गरज. स्ट्रॅटेजिक टाइम आउट ऑन आहे. डीजे या.
चला टाइम आउट संपत आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 टाइम आउट. चला स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे. 1 मिनिटाचाच वेळ आहे. कारण 1 मिनिटाचा वेळ आपण का दिलाय, कारण भरपूर सामने पेंडिंग आहेत आणि आपण उशिरा सुरुवात केली आहे. त्यासाठी फक्त आपण 1 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. रेग्युलर सामने होतील ना तसं मात्र आपण याच्यामध्ये वेळ वाढवूया, परंतु आता आपण 1 मिनिटाचा वेळ देणार आहोत. आता ओव्हर नंबर 3 ची झाली आहे सांगता आणि ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. आणि या षटकासाठी आता बॉलर आलेले आहेत सतीश जांगळे. ओव्हर नंबर 4 साठी आलेले आहेत. ऑलराऊंडर आहेत ते. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 सांभाळतील. एका बाजूला बॅटिंग मध्ये कुमार शिलारचा खेळ बहरलाय. 12 बॉल 25 धावा. एका बाजूला संदेश आहेरे 6 बॉल 10. आता बनवायचे आहेत 12 बॉलच्या पाठीमागे 18 धावा. हे समीकरण आहे या सामन्यामध्ये. चला यानंतर 2 संघांचा जो सामना आहे, दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयार राहा. ओमसाई 11 आणि फ्रेंड्स आणि वॉरियर्स या 2 टीम मध्ये पुढील सामना. आपटलेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत. बॉलचा पाठमोरा केला जाईल. बॉलची फेकी होतीये. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील. या प्रीमियर लीग साठी नाद डीजे आपल्यासोबत जोडला गेलेला आहे आणि ज्या डीजेचा नादच निराळा आहे असं संपूर्ण टीमचं आपण स्वागत करूया. त्याचबरोबर जी वाहिनी या प्रीमियर लीगला कव्हर करते युनिक लाईव्ह, सध्याच्या घडीला ही वाहिनी चर्चेमध्ये आहे. अनेक चांगल्या चांगल्या स्पर्धांना त्यांनी चांगलं कव्हरेज दिलेलं आहे. शपल झालेत. बॉलला पाठवलंय. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषा चिरतोय. तलवारीच्या धारेने आलाय तो चौकार. बॅट्समन कुमार शिलार यांच्या बॅटमधून. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे 4 धावा आलेल्या आहेत. कृष्णा देवरे यांच्या मालकीचा असला हा चॅनल, जो चॅनल अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये आला आणि क्रिकेटमध्ये आपली एक वेगळी छाप या चॅनलने निर्माण केलेली आहे. आणि प्रामुख्याने 2 कॅमेऱ्यानिशी ही प्रीमियर लीग ते कव्हर करत आहेत. यावेळेला बॉल आलाय डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हवाई फायर षटकार. थँक्यू. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आपण अनुभवत आहोत, आपण पाहत आहोत, आपण आस्वाद घेत आहोत. पुढचा बॉल गोलंदाज तयार सतीश. ओ या वेळेला पा काय फटकाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य कुमार शेलार. जबरदस्त आक्रमक बॅटिंग षटकार. थँक्यू. अवघ्या 2 धावांची गरज आहे. कुमार शिलार यांचा फटका नेत्रदीपक होता. क्वालिटी फटका. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. कुमार शिलार 41 धावांचा झुंजार खेळ. आणखीन एक त्याच प्रकारचा फटका आणि आपल्या स्टाईलने हा सामना संपवलाय. फिनिश हिज ऑफ स्टाईल कुमार शिलार. 47 धावा 17 बॉल. थँक्यू. 47 धावा कुमार शेलार. जिल्हा आयकॉन, गाव आहे पाठेगर. क्या बात आहे. वाह काय फलंदाजी केली या खेळाडूने. नितीन वांगडे यांनी जो खेळ उभा केला ना त्या खेळाचं प्रत्युत्तर कुमार शेलार पाठेकर यांनी दिलं आणि हा सामना महेंद्र सिंग धोनी स्टाईल संपून टाकला. आणि या सामन्याचा पुरस्कार आपण देऊया. नो डाऊट दुमत असल्याच नाही पाहिजे. कुमार शेलार प्लेयर ऑफ द मॅच. 47 धावा आणि बॉल फेस केले फक्त 17. त्यांना विनंती कुमार शेलार आपण या मुख्य व्यासपीठावरती. आपण त्यांना सामनावीराचा पुरस्कार दिनकर दादा पोपळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देऊया. चला टीम फ्रेंड्स एनी वॉरियर्स आपण मैदानाचा ताबा घ्या आणि खेळाडू कक्षामध्ये बसा. आणि ओमसाई आपल्याला विनंती आहे, ज्या संघाने टॉस जिंकलाय त्या संघाला अधिकार आहे खेळाडू कक्ष चॉईस करण्याचा. त्यासाठी विनंती करूया की आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत आणि हा पुरस्कार आम्हाला दिलेला आहे श्री विकास तुकाराम शेडगे
यांचं मनस्वी आभार आणि आपण हा पुरस्कार देऊया.